आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक विकास कामांचा धडाका सुरू आहे। वांगणी ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। वांगणी ग्रामपंचायत हद्दीत जवळपास सर्वच अंतर्गत रस्ते काँक्रीटचे होत आहेत। नुकताच आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वॉर्ड क्रमांक 4 मधील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। यामध्ये वॉर्ड क्रमांक 4 मधील श्रीनगर येथील विठ्ठल मंदिर येथे सभामंडप करणे, एकविरानगर येथील अनीस खान यांचे कार्यालय ते शिवसेना शाखेपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, 25-15 निधी अंतर्गत रस्ता विकसित करणे, यामध्ये विश्वनाथ वामन शेलार यांच्या घरासमोरील रस्ता बनवणे, रोहिदास भोईर आणि भास्कर पतंगराव यांच्या घराजवळील रस्ता बनवणे, हे पेवर ब्लॉकचे रस्ते बनवणे अशा कामांचे भूमिपूजन करण्यात आले। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून वांगणीकरता भरघोस निधी मंजूर होऊन अनेक विकास कामे मार्गी लागलेत। या भूमिपूजन सोहळ्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनंता कडव, पंचायत समिती माजी सदस्य नाना जाधव, वांगणी ग्रामपंचायत माजी सरपंच विजय पावसकर, विद्यमान सरपंच वनिता आढाव, ग्रामपंचायत सदस्य शीतल धांजे, मनीषा गायकवाड, सर्वस्वी मयेकर, भाजप अंबरनाथ तालुका प्रमुख विराज देशमुख, वांगणी शहर प्रमुख सचिन शेलार, अनुसूचित जाती मोर्चाचे भूषण आढाव, माजी सदस्य विक्रम भांगरत यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते विजय मोरे, अविनाश सांजे, मंगेश गायकवाड, महेंद्र म्हसे, काका संसारे, गणपत निरगुडा, अनीस खान, निखिल शेलार, दत्ता कामरी, रमेश मयेकर, तुषार क्षीरसागर यांच्यासह नागरिक देखील उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीतर्फे आज वार्ड नंबर 4 मध्ये 25-15 आणि MMRDच्या माध्यमातून विकास कामं चालू आहेत। पण तुम्ही जो एक शब्द सांगितला का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या त्या, तसं नाही आहे। माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब हे खरोखरच विकासाचे वारे आहेत। त्यांनी गेल्या 3 वर्षापासूनच विकासाची कामं चालू आहेत। MMRDच्या माध्यमातून 1 ते 6 नंबर वार्डामध्ये प्रत्येक वार्डात 1.5 करोडची कामं पूर्ण झालेली आहेत आणि ती पूर्ण झाल्यानंतर परत मला वाटतं तळ्यासाठी दिलेले आहेत। वांगणी गावामध्ये 1 नंबर वार्डात तळा आहे, त्यासाठी सुद्धा 2.5 कोटीचा निधी दिलेला आहे। परत आता 4 नंबर वार्डामध्ये 25-15 आणि MMRDच्या माध्यमातून आपला श्रीनगरमधील विठ्ठल मंदिर तिथं शेड टाकणे, परत एकविरानगरमध्ये नवीन रस्ता तयार करणे, काँक्रीट रस्ता तयार करणे, परत पाण्याच्या टाकीच्या बाजूला विश्वनाथ शेलार यांच्या घरासमोरील काँक्रीट रस्ता तयार करणे आणि इथे बाजारपेठमध्ये पेवर ब्लॉक रस्ता तयार करणे, अशा पद्धतीने कामं चालू आहेत। बोले तसे चाले त्याचे वंदावे पावले, त्यापैकी आपले आमदार कथोरे साहेब हे विकासप्रेमी आणि विकासप्रेमीचा बालकडू तो आम्हाला चारला आहे, तो पाजला आम्हाला। त्यामुळं आज आम्ही सकाळपासून आपले शहर अध्यक्ष सचिन, आपले माजी सभापती अनंत शेठ कडव, आपल्या सर्वांच्या लाडक्या सरपंचबाई आढाव मॅडम, तसेच शहर माजी शहराध्यक्ष विजय पावसकर, तसेच सर्व माझे कार्यकर्ते हे सकाळपासून नारळ फोडतात। तर ही परंपरा इलेक्शन म्हणून नाही, पण ही साहेबांचा आमचा बालकडू आम्हाला चारलेलं आहे आणि त्या माध्यमातून कामं होतात। त्यामुळे इलेक्शन येवो जावं कामं होत राहील आणि कामं भारतीय जनता पार्टीच करते। आजपर्यंत मला असं वाटलं नाही की कुठला काम दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलं आहे। ठीक आहे, चांगला असो, तरी पण मी सगळ्यांना आता येणाऱ्या आज वसुबारस म्हणून दिवस आहे आणि येणारी दिवाळी यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज माननीय किसन कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने जे वार्ड क्रमांक 4 मध्ये MMRD अंतर्गत जे काँक्रिटीकरण रस्त्याचं भूमिपूजन आणि ॲक्च्युअली कामाला सुरुवात आज झालेली आहे आणि जे विठ्ठल मंदिर आहे वार्ड क्रमांक 4 मधीलच, त्याच्यामध्ये जे सभामंडपाचं काम 25-15 हेड अंतर्गत काम चालू आहे आणि पेवर ब्लॉक बसवणे हे कामं चालू आहेत। आम्हाला जी पण मार्गदर्शन असतो कथोरे साहेबांचा त्याच्या अंतर्गत हे झालेलं आहे। कारण 4 नंबर वार्ड एकविरानगर ह्या भागामध्ये खूप वर्षापासून त्यांची मागणी होती आणि आज त्या मागणीनुसार 1 वर्ष झाला असेल का साहेबांच्या आम्ही मागे लागून तो काम करतोय आणि ते चांगल्या दर्जाचं काम आम्ही नक्कीच करू। आणि आता जे दिवाळी आजपासून सुरुवात झाली आहे, तर सर्व वांगणीकरांना दिवाळीतर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। Like, comment, share and subscribe.